ढेबेवाडी तालुका पाटण येथील कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालय व ज्युनियर कॉलेजमध्ये ढेबेवाडी बेटातील प्राथमिक शाळांनी घेतलेल्या श्यामची आई या पुस्तक वाचनाचा ऑनलाईन चाचणीत यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांचा सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला. विद्यार्थ्यांना वाचनाची गोडी लागावी, त्यांच्यामधील ज्ञानात्मक पातळी वाढावी यासाठी शासन निर्णयानुसार प्रत्येक शाळेत 1 तास वाचनाचा घेतला जातो. या उपक्रमांतर्गत ढेबेवाडी बेटातील प्राथमिक शाळांनी नियोजन करून श्यामची आई या पुस्तकाचे विद्यार्थ्यांना वाचन करण्यास सांगितले. विद्यार्थ्यांनी हे वाचन 43 दिवस करून या पुस्तकावर 50 गुणांची ऑनलाईन चाचणी दिली. यामध्ये 68 शाळांतील 644 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. यातील यशस्वी विद्यार्थ्यांना प्राध्यापक डॉक्टर दादाराम साळुंखे, आनंद पळसे, प्राचार्य MS पाटील, सुनीता नांगरे, महेंद्र जानुगडे यांच्या हस्ते सन्मानपत्र देऊन गौरवण्यात आले. यावेळी बोलताना शिक्षण विस्तार अधिकारी आनंद पळसे म्हणाले, छोट्याशा श्यामला संस्कार कसे असतात, काय असतात हे माहीत नाही. त्याची आई त्याला संस्कार समजावून देते. आणि हे जर कदाचित मी मांडलं तर माझ्या महाराष्ट्रातल्या तमाम सगळ्या शिक्षकांना एक दिशा मिळेल. केवळ 4 दिवसांमध्येच 42 रात्री सगळ्या लिहून काढल्या मित्रांनो. आई कदाचित ड्रेस मधली असेल, आजचा श्याम सुद्धा ड्रेस मधला असेल, पण श्याम बदलला, आई बदलली, पण संस्कार मात्र कधी बदललेले नाहीये. ते मात्र कळायला पाहिजे. अरे पायाला घाण लागल्यानंतर जेवढं जपतोस तेवढं मनाला घाण लागू नये म्हणून जपत जा. हे नाशिकच्या तुरुंगामध्ये साने गुरुजींनी लिहिलेलं वाक्य आजही अजरामर आहे. 72 शाळांमधून जवळजवळ 644 विद्यार्थ्यांनी वनडे एका दिवसात मी उद्या आयुष्यामध्ये श्यामचे पुस्तक वाचले ना तर कधीही गुन्हेगार होणार नाही, कधीही तो अपराधी होणार नाही, कधीही कुठल्याही पद्धतीची कसलीही माझ्या भारत देशासाठी तो नुकसान निर्माण करणार नाही. इतकं सामर्थ्य त्या पुस्तकामध्ये आहे. रन फास्ट न्यूज चॅनलसाठी प्राध्यापक दादाराम साळुंखे, कराड.